पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भामे, काकू, काका, अरे कुठे गेले सगळे? थांब दुष्ट कीचका, मी तुझा वध करतो। ए काशीनाथा, यशवंता, कुठे आहेत सगळे? काय चालू आहे तुमचं? भामे, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, ओ राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी। वा वा वा, काय आपल्या बुवांची ओघवती शैली आहे नाही का? आणि रसाळवाणी एकदम सगळा प्रसंग असा डोळ्यासमोर उभा राहतो जसाच्या तसा। हो ना। त्या प्रसंगातला भीम किती बलदंड होता, मग खरा भीम किती शक्तिशाली असेल? नाहीतर काय, म्हणून तर म्हणतात ना, अंगी शक्ती असावी तर भीमासारखी। कुठे होतात तुम्ही? अरे बाळ, तू केव्हा आलास? आम्ही आज बुवांच्या आख्यानाला गेलो होतो। कीचक वधाचा प्रसंग इतका सुंदर रंगवला त्यांनी, आमचा वेळ कसा गेला आम्हाला कळलंच नाही। म्हणूनच उशीर झाला। कुठे जातोस? अरे काशीनाथ, काशीनाथ, यशवंत, काय चाललंय तुमचं? काशीनाथ, काय चाललंय तुमचं? तुला माहितीये तो भीम किती बलशाली होता? त्यांनी एकट्याने त्या दुष्ट कीचकाचा वध केला। मी काय म्हणतो दादा, आपण एक खेळ खेळूया। मी भीम आणि तू कीचक। माझ्यात भीमाची शक्ती आहे, मी दादाला सुद्धा खाली पाडू शकतो। बस पुरे, सारखी आपली चेष्टा मस्करी दंगा अभ्यास म्हणून करायला नकोय। आणि जर तुम्हाला नसेल ना अभ्यास, तर मला खूप आहे अभ्यास। मला नका घेऊ तुमच्यात। यांना काय झालं अचानक? अजूनही त्रास होत असेल का? पोरू कुठे गेला? नक्कीच त्या काशीनाथ आणि यशवंतनी खेळताना कुठेतरी टाकला असणार। अच्छा, इथं होय। अहो, आता हे काय म्हणायचं? काल बैठका मारत होतात, आज हे? तू शांत बैस बघू। माझा बोरू माग पडलाय, तो काढायचा प्रयत्न करतोय। एवढंच ना? आज की नाही मज्जाच झाली। आज कीर्तनाला गेलो होतो, तिथे त्या बुवांनी कीचक वधाची कथा सांगितली। त्यात की नाही? अहो, ऐकताय ना? हे बघ, माझे कान तुझ्याकडे आहेत, माझे डोळे बोरूवर आहेत आणि हात या पेटीवर आहेत। देवानी मला एका वेळेला अनेक कामं करायची क्षमता दिलीये। तर तो कीचक बघा ना, दुष्ट,
म्हणे द्रौपदीशी लग्न करायचंय. ती बिचारी घाबरली आणि तिने जाऊन भीमाकडे तक्रार केली. पण भीमाकडेच तक्रार का केली? हे बघ, ते तू व्यासांना जाऊन विचार, मला नाही. आणि तिकडे काय पुतळ्यासारखी उभी आहेस? इथे येऊन मला मदत कर, धक्का मार जरा. आहो, हं. कारण भीमाकडे शक्ती होती आणि तीच महत्वाची. करा, सगळे जण चेष्टा करा माझी. अहो, आता ह्यात कसली चेष्टा आली? मी तर कीचक गप्प बैस. मला काय कळत नाही का? भीमाचं केवळ रूपक आहे. मुळात तुला हे सांगायचंय की मला साधी पेटी हलवता आली नाही. मला एक कळत नाही, तुम्ही सगळे जण मला अपमानित करायची एक संधी कशी सोडत नाही? तुमच्या पोटासोबत डोकंही दुखतंय का? बाहेर ओव्हर इथनं निघ. अहो, नक्की सांगा तरी काय झालंय ते. इतकी चिडचिड कशाला? जा म्हणलं ना इथून. थोडा वेळ एकटं राहू दे मला. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ माहिती असेल, प्रत्येक कोन ठाऊक असेल, तर त्रिकोणाची प्रत्येक बाजू किती हे कसे शोधाल? हा सर. काय रे टिळक्या, कुठे तंद्री लागली तुझी? सर, त्याची तब्येत बरी नसेल. काय रे? शांत शांत शांत. कर्वे, तुम्ही सोडवा बघू गणित. त्रिकोणाचे क्षेत्रफळ ठाऊक आहे, प्रत्येक कोन किती ते ठाऊक आहे, प्रत्येक बाजू किती. सोडवा बघू. त्रिकोणाची बाजू ना 60, 30, 90. नाहीच जमत आहे सर. लोकांवर हसल्यामुळे आपलेच दात दिसतात कर्वे. मैदानी खेळ विरंगुळा म्हणून ठीक आहे, परंतु व्यक्तिमत्व ठरवण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही कर्वे. समजला? हो. बस. बाळच्या बाजूला जाऊन बस. बाळच्या बाजूला जाऊन बस. आता बसतोस की कान पिळू तुझा? जातो जातो. बाळ, कर्वे साहेबांना गणित सोडवून दाखव बघू.
त्रिकोणमितीच्या सहाय्याने आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकाच सूत्रात मिळतात. काय काल मैदानात तो धावू शकला नाही म्हणून तुम्ही सगळे हसलात त्याच्यावर. आज तुमच्यापैकी कुणालाही गणित सोडवता आले नाही म्हणून तो हसला तर बाळ तसे करणार नाही. आणि हेच बाळचं वेगळेपण आहे. टिळक्या माझा विद्यार्थी आहे या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. टिळक्या थांब रे. हा सर. बाळ, निंदकाचे घर असावे शेजारी. वर्तुळातल्या केंद्रबिंदू सारखा असतो कुठलाही निंदक. आपण कितीही फिरलो तरी आपल्याला बरोबर जागेवर आणून ठेवतो. थोडक्यात तो आपल्याला ताळ्यावर आणून ठेवतो. आता हे आपल्यावर असतं. खचून जायचं की पेटून उठायचं. आणि मला माहिती आहे तू खचून जाणाऱ्यांपैकी नाहीयेस. काय उद्या परीक्षा आहे, लक्षात आहे ना? हो सर. यशस्वी भव. काय वेड्यासारखा धावलास रे? कारण मुळात तू वेडा आहेसच. बिचारा भावनेच्या भरात आपला वाहून जातोस. एरवी स्वतःला एवढा हुशार म्हणवतोस, मग अशा वेळी तुझा मेंदू कुठे शेण खायला जातो? आणि हो, तुझ्या अंगातील हा मस्तवालपणा कमी झाला असेल तर एक गोष्ट मान्य कर की हे आपल्या गावचं पाणी नाही. तू आपला अभ्यासच कर बरं, तेच तुला झेपेल. अहो दार उघडा ना. का स्वतःला शिक्षा करून घेताय? भामे तू इथून जा बघू. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. अहो पण. जा म्हणलं ना. अहो माझ्यामुळे त्यांना त्रास होत असेल का? पण काय चुकीचं वागले मी? म्हणजे आता मीच याची शिक्षा घ्यायला हवी का? अरे बापरे, एवढा उशीर कसा झाला? अहो हे काय? तुम्ही अजून तयार नाही झालात जायला? कसं काय? तुझ्याच मुळे. अहो आता मी काय केलं? रोज तुम्ही सूर्यनारायणाचं स्वागत करता, आज कसं विसरलात? अगं तेच तर. झाला चुकून उठायला उशीर, पण म्हणून तुला नको कळायला. हाक मारली नाहीस, उठवायला आली नाहीस. अगं किती मध्ये मध्ये करतेस, बाजूला हो ना. आता मला काय स्वप्न पडले होते तुम्ही उशिरा उठाल्याचं? आणि मला दुसरी कामं नसतात? सासूबाईंना स्वयंपाकात मदत करायची असते. त्या भाज्या चिरा, निवडा, विहिरीवरनं पाणी आणा. आता त्यात हेही करू? अगं आज परीक्षा आहे माझी. अगं तुला माझ्या परीक्षेचं काय महत्व कळत नाहीये का? तिथं उशिरा पोचून कसं चालेल? अहो आधी सांगायचं ना, लक्षात ठेवून उठवले असते.
उलट कालच तुम्ही मला रागवून खोलीच्या बाहेर काढले. इतका कसला राग म्हणायचा? तुझ्याशी वाद घालण्यात ना काही अर्थ नाहीये. आणि तुला माझ्या परीक्षेचं महत्व कुठं आहे? तुम्हाला तरी कुठे मोल आहे माझ्या परीक्षेचं? आता तुझी कसली परीक्षा? आहेच, माझीही परीक्षा आहे. तुम्हाला रोज डबा देताना उशीर होऊ नये याचं दडपण असतं. तुम्ही तरी घेता का समजून? आणि रोज काहीतरी नवीन शिकते मी. आज भाकरीचं पीठ मळायला शिकणार आहे, माहितीये? पुरे आता. सारखा आपला स्वयंपाक डबा स्वयंपाक डबा. आहो पण मी तुमच्यासाठी. ठीक आहे, सगळं तुमचंच महत्वाचं, माझं काही कौतुकच नाहीये. इसवी सन 320 गुप्त काळाची सुरुवात. भारतातील हिंदू सुवर्णयुगाची सुरुवात. इसवी सन 320 गुप्त काळाची सुरुवात. भारतातील हिंदू सुवर्णयुगाची सुरुवात. इसवी सन 380. झालं का भामा? अगं भामे, पीठ पातळ केलंस की ग? हो सासूबाई. अगं इतक्या पातळ पिठाच्या भाकरी थापता तरी येतील का? काय येतील का? नाही, चुकलंच माझं, वाया गेलं. अगं नाही ग, थांब आणि इकडे पाहू काय झालंय. असं पीठ पातळ झालं ना की त्याच्यामध्ये थोडं पीठ घालायचं आणि आणखी कालवायचं. त्यानं काय होतं, पीठ सरभरीत होतं आणि भाकरी छान थापली जाते. कसं आहे ना, कधी कधी कामामध्ये ध्यान नसलं की अशा चुका होतात. ही पण एक शिकवणच आहे. फार फार तर काय होईल, एखाद दुसरी भाकरी जास्त होईल. तू खाशीलच की. मी आज उपवास करणार आहे. काय उपवास? का ग? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? अशी का बोलतेस? माझंच चुकलं ना, म्हणून मलाच शिक्षा. शिक्षा? बाई, असं का वाटतंय तुला की तुझं काही चुकतंय? अगं अशा लहान सहान चुका व्हायच्या आहेत, हळूहळू जमेल की तुलाही. तसं नाही, कालपासून बघते ना मी, हे नुसतं चिडचिडच करतायत माझ्यावर. बाळशी तंटा झालेला दिसतोय, तरीच ध्यान नाहीये आज कामात. सासूबाई आज तर डाफरलेच ते माझ्यावर. हो, पण का? काय केलंस तू? तेच तर मला कळत नाहीये, नक्की काय चुकीचं वागले मी. त्यानं काही सांगितलं नाही तुला? छे, आता माझं काही चुकले तर त्यांनी सांगायला नको का? लहान आहे ना मी, तुम्ही सांगता की नाही? म्हणून मीच ठरवले, आपल्या चुकीची शिक्षा आपणच घ्यायची. अगो बाई, म्हणून तू उपवास करणार आहेस? कठीण मुलगी आहेस बाई अगदी. खरंच. अहो मी किती प्रयत्न केले त्यांच्याशी बोलायचे, पण हे ऐकतील तर ना. आता यांना कीचक वधाची गोष्ट सांगायला गेले तर न ऐकताच खोलीतून बाहेर काढलं मला. आजही किती बोलले मला, माझ्या कुठल्याही गोष्टीचं कौतुकच नाही मोल. म्हणून मी पण आज तोंडसुख घेतले. हो ना, उत्तम केलंस बघ भामा. बाळला देखील असं पाहिजेच कुणीतरी. पण आता आपण तरी काय करणार भामा? आपल्या बायकांचा जन्म म्हणजे ना अगदी या पिठासारखा. कुणी कितीही पाणी टाका, मळा, चुरा, नाहीतर अगदी गरम तव्यावर ठेवा, आपण फक्त चटके सोसायचे बघ. आणि भाकरीसारखं शेकून निघायचं, अगदी तावून सुलाखून निघायचं. नाहीतर काय, खरं बोलताय तुम्ही सासूबाई. आणि कसं आहे ना, शेवटी आपल्या कुटुंबाला सुद्धा आपल्यासारख्या भाकरीची गरज असतेच की. म्हणजे मला नाही कळलं. माझ्या बहिणी मला भोपळा म्हणतात, आता तुम्ही मला भाकरी म्हणताय? अगं नाही ग वेडाबाई, संसाराची घडी हळूहळू कशी बसवायची हे तुला कळेल. आत्ता तू आधी हात धुवून ये पाहू. भामे. काय सासूबाई? तुझ्या काकून तुला हे सांगितलं नसेल कदाचित, पण बाळची काकू म्हणून मी सांगते. माणूस त्याच्यावरच चिडतो ज्याच्यावर तो जीव लावतो. जी व्यक्ती आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे, अशाच व्यक्तीवर तो चिडतो, रागवतो. समजलं?
सासूबाई, मला आवडते भाकरी. मी खाई नाही खात दुसरी जास्त. पण खरंच नेमकं काय बिनसलं असेल ह्यांचं?